नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात पाहू शकता। बघा, ITIची 4थी मेरिट लिस्ट लागलेली आहे, ट्रेड मिळाला नाही, मग पुढे काय करायचे। बहुतेकांना 4थ्या लिस्टमध्ये देखील ट्रेड मिळालेलं नाही, चारही लिस्टमध्ये त्यांना ट्रेड मिळालेलं नाही। तर पुढे काय करायचे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पुढे काय करायचे, तुमचे महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत, त्यासोबतच समुपदेशन फेरी प्रक्रियेची संदर्भाची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे अशी मी तुम्हाला ग्वाही दिली होती। तर ITIला जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे, ठीक आहे। तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, ITI मेरिट लिस्ट लागलेली आहे। आता यामध्ये पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला ट्रेड मिळाला नाही तर तुम्ही काय करायचे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूया। सर्वात अगोदर तुमच्या ॲडमिशन संदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती ती पाहूया आणि त्यानंतर तुमचे प्रश्न। तर बघा, महत्त्वाची माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता 20 ऑगस्टला तुमची लिस्ट लागलेली आहे। 21 ऑगस्ट म्हणजे आजपासून सकाळी 9 वाजल्यापासून 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजल्यापर्यंत तुम्हाला ॲडमिशन करता येणार आहे। ज्यांना ट्रेड मिळालेला आहे त्या त्यांच्या ज्या ITIमध्ये त्यांचा नंबर लागलेला असेल त्या ITIला जाऊन त्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करू शकता। संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स देखील सोबत घेऊन जायचे आहे, अलॉटमेंट लेटर सोबत घेऊन जायचे आहे, फोटो घेऊन जायचे, तुमचं ॲडमिशन होऊन जाईल। डॉक्युमेंट संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ठीक आहे। आता पुढची महत्त्वाची माहिती म्हणजेच काय, तर तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण क्लिअर होऊन जाईल की पुढची प्रोसेस कशी असणार आहे, ठीक आहे। तर तुमचे प्रश्न पाहूया। तर बघा, पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, सर्वच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल, सर कृपया करून समुपदेशन फेरीसाठी फॉर्म कसा भरावा आणि काय प्रोसेस राहणार यावर व्हिडिओ बनवावा प्लीज सर। बघा, तुम्हाला मी योग्य ते मार्गदर्शन नेहमीच करत असतो आणि करत राहणार आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा आता 4थी लिस्ट लागलेली आहे, ज्यांचे ॲडमिशन ज्यांना ट्रेड मिळालेले आहेत, बहुतेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रेड मिळालेले आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे ट्रेड त्यांना मिळालेले आहे, ठीक आहे। आता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन करायचे। राहिला विषय ज्यांना ट्रेड मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी, बघा 4ही फेऱ्यांमध्ये तुम्हाला ट्रेड मिळालेलं नाही आहे, किंवा तुम्ही 4ही फेऱ्यांमध्ये तुम्हाला ट्रेड मिळून देखील तुम्ही घेतला नसेल, परंतु तुम्ही 4थ्या फेरीमध्ये देखील ट्रेड टाकला होता, तुम्हाला लागला नाही, पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र आहात, ठीक आहे। आता पुढच्या फेरीमध्ये काय करायचं आहे, बघा ज्यांना 4ही फेरींमध्ये ट्रेड मिळालेला नाही, किंवा ज्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळाला होता परंतु त्यांनी घेतला नाही, त्यांच्या त्या ऑप्शनमध्ये नव्हता, म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये पहिल्या ऑप्शन नव्हता, दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 3मध्ये नव्हता, तिसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 5मध्ये नव्हता, 4थ्या फेरीमध्ये एकही ट्रेड लागला नाही, अशा विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं आहे। बघा, तुम्ही कुठल्याही पद्धतीचा फॉर्म भरू नका। ज्या विद्यार्थ्यांना चारही फेऱ्यांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे ते पुढच्या फेरीसाठी पात्र होते, त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही पद्धतीचा नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही। लक्षात घ्या, या ठिकाणी कोणाला सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना 4थ्या फेरीमध्ये एकही ट्रेड लागलेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांना 4थ्या फेरीमध्ये एकही ट्रेड लागलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही आहे, ठीक आहे। आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तुमची, तर पुढची प्रोसेस आहे समुपदेशनाची प्रक्रिया, ठीक आहे, समुपदेशन फेरी। आता या समुपदेशन फेरीमध्ये काय असणार आहे ते मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगणार आहे। 26 ऑगस्टपासून ती समुपदेशनची फेरी त्या ठिकाणी सुरू होणार आहे। तर 24 ऑगस्टला तुमचे ॲडमिशन त्या ठिकाणी पूर्ण झाले की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देऊन टाकेल, कशा पद्धतीने समुपदेशन फेरी असते, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। परंतु जे विद्यार्थी पुढच्या फेरीसाठी कुठल्याही फेरीसाठी पात्र नव्हते, ज्या विद्यार्थ्यांना अगोदर ट्रेड मिळाला होता, मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ऑप्शनमध्ये तो होता, परंतु त्यांनी तो ट्रेड घेतला नाही आणि पुढच्या फेरीसाठी ते पात्र नाही, त्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करता येईल। बघा, बहुतेक विद्यार्थी होते, सर माझं 1 वर्ष वाया जाईल, त्यांचं वाया जाणार नाही, त्यांनी 24 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरून टाकायचं आहे, फॉर्म भरणे सुरू आहे, नव्याने तुम्हाला फॉर्म भरता येत आहेत, आता देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आता पुढचा महत्त्वाची माहिती, बघा पुढचा प्रश्न पण हाच आहे, नाही लागला सर, 75% आहेत मला आणि ट्रेड पण जे पाहिजे होते तेच टाकले, प्लीज सांगा सर आता पुढे काय करावं, मेकॅनिक डिझेल पाहिजे होता। तर बघा, तुम्हाला ट्रेड मिळालेलं नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र आहात, ठीक आहे। 5वी जी फेरी आहे त्यामध्ये तुम्ही पात्र आहात, पुढची फेरीसाठी तुम्ही पात्र आहात। पुढची फेरी कसे असेल तर समुपदेशनाची प्रक्रिया असते, यामध्ये तुमची कॅप प्रोसेस नसते, म्हणजेच आता जे तुम्हाला SMS द्वारे तुमची त्या ठिकाणी ट्रेड तुम्हाला मिळत होता, ठीक आहे, ती प्रोसेस यावेळेस नसते, समुपदेशनामध्ये ती प्रोसेस नसते। यामध्ये तुमचे जे काही ट्रेड्स आहेत ते तुम्हाला ITIमध्ये मिळत असतात डायरेक्टली, ठीक आहे। एवढंच तुम्हाला यावेळेस सांगतो, कन्फ्युजन व्हायला नको म्हणून। पुढे जसं 24 तारखेनंतर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होऊन जातील तशी मी तुम्हाला पुढची प्रोसेस त्या ठिकाणी सांगणार आहे।
आता बघा हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. यू आर अलॉटेड टू प्रिफरन्स नंबर 5 फॉर राऊंड 4. कन्फर्म युअर ॲडमिशन ॲट अलॉटेड ITI बिफोर 24/8/2024. मेरिट नंबर नाही आहे ह्या मेसेजमध्ये. बघा मेरिट नंबर कशाला हवा आहे तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे. तुम्ही तुमचा युजर ID पासवर्ड टाका. त्या ठिकाणाहून जो काय अलॉटमेंट लेटर असेल तुमचा तो डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कोणत्या ITIमध्ये तुम्हाला कोणता ट्रेड मिळालेला आहे. ते अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून त्या ITIला जा. त्या ITIला जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जा, फॉर्म घेऊन जा. त्या ठिकाणी तुमचा ITI ॲडमिशन कन्फर्म करा. तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. ठीक आहे. मेरिट नंबर वगैरे ह्या ठिकाणी काहीही आवश्यकता नाही. तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे तर तो ट्रेड तुम्ही घेऊ शकता. 5व्या नंबरचा ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे 4थ्या राऊंडमध्ये. ठीक आहे. तर तुम्ही जाऊन तो घेऊ शकता. पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र नाही आहात. ठीक आहे. जर तुम्हाला तो ट्रेड घ्यायचा नसेल तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येईल. जर तुम्हाला तो ट्रेड घ्यायचा नसेल तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येईल. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, सर माझा नंबर लागला ड्राफ्ट्समन मेकॅनिकलला लागला आहे. गायडन्स केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा आणि पुढील करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढचा प्रश्न बघा. अशा पद्धतीचे कमेंट्स आपल्याला येतात बघा. सर माझा नंबर फिटरला लागला आहे. बघा योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते तुम्ही ऐकल्यानंतर योग्य पद्धतीने जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर तुमचा ट्रेड चांगल्या पद्धतीने लागतो. बघा फिटर ट्रेडला यांचा नंबर लागलेला आहे. जर आपण पाहिलं तर ITIमध्ये ट्रेंडिंग ट्रेड कोणते असतील तर इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेड चांगला आहे. त्या ट्रेडला त्यांचा नंबर लागलेला आहे. मी त्यांना रिप्लाय देखील दिलेला आहे. आभारी आहे आणि तुम्हाला पुढील करिअरसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. बघा पुढची कमेंट अशा पद्धतीचे, सर माझा नंबर लागला आहे फिटर ट्रेडला. मला तुमचे व्हिडिओ पाहून खूप नॉलेज भेटलं व माझा नंबर गव्हर्नमेंट फिटरला माझ्याकडून. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर हो हीच मी प्रार्थना करतो. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या करिअरमध्ये पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न असा आहे, सर मी तुमचे व्हिडिओ फर्स्ट राऊंडपासून बघतोय. सर फायनली माझा नंबर फिटरला लागला आहे. सर खूप खूप धन्यवाद सर. बघा पहिल्या पहिल्या राऊंडपासून हे माझा व्हिडिओ बघत होते आणि यांना लागलेला आहे नंबर. ठीक आहे. आणि तोही चांगला ट्रेड आहे. फिटर ट्रेडला नंबर लागलेला आहे. ठीक आहे या विद्यार्थ्याचा. तर त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी त्यांना रिप्लाय देखील दिलेला आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सुमेध सोनवणे तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही एका चांगल्या पदावर जावं हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि बघा चांगला ट्रेड तुम्हाला लागलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीचे ट्रेड त्या ठिकाणी मिळत असतात. आता राहिला विषय समुपदेशन फेरीसाठी. तर समुपदेशन फेरी प्रक्रिया कशी असेल मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो आहे. समुपदेशन फेरी जी असते ती कॅप राऊंड प्रोसेसनुसार नसते. आता ज्या काही 4 प्रोसेस झाल्या, 4 राऊंड झाले तर त्यानुसार ही राऊंड नसते. यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ITIला जाऊन ॲडमिशन मिळत असतं. आता कोणत्या ITIला जावं लागतं, कशा पद्धतीने ॲडमिशन होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. 24 ऑगस्टपर्यंत फॉर्म सुरू आहे. ज्यांना नव्याने फॉर्म भरायचे असतील ते 24 ऑगस्टपर्यंत नव्याने फॉर्म भरू शकतात. ज्यांना चारही राऊंडमध्ये एकही ट्रेड मिळालेला नाही आहे ते पुढच्या फेरीसाठी पात्र आहात. त्यांना नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. ज्यांचे 4ही राऊंडमध्ये कुठल्याही पद्धतीचा ट्रेडला नंबर लागलेला नाही आहे ते पुढच्या फेरीसाठी पात्र आहेत. 5व्या फेरीसाठी ते पात्र आहेत. त्यांना पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. आता 24 ऑगस्टनंतर मी तुम्हाला पुढची जी काही प्रोसेस असेल ती किंवा मग 1-2 दिवसामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस सांगेल की समुपदेशनाची प्रोसेस कशी असते. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.